आता 1 रुपयात साड्या, जेंट्स वेअर, किड्स वेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये. चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात. बॉईज पॅन्ट शर्ट्स, लोअर, कुर्ती 1 रुपयात. थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात. बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध. परा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा. महापालिका क्षेत्रात घरपट्टीत प्रचंड वाढ झाली आहे. याबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त होते. नवीन मालमत्ता धारकांना घरपट्टी लावल्यास अडचण नाही, परंतु वाढीवर घरपट्टीच्या नोटिसांना 6 महिन्यांची स्थगिती द्यावी आणि जुन्या आकारणीप्रमाणे घरपट्टीची वसुली करावी अशा सूचना आमदार सुधीर गाडगीळ यांनी आयुक्तांना केल्या. प्रशासनाने आकारलेली वाढीव घरपट्टी आणि इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी आमदार सुधीर गाडगीळ यांनी महापालिकेत प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. या बैठकीला आयुक्त शुभम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख, रविकांत अडसूळ, उपायुक्त वैभव साबळे, दिनकर पाटील यांच्यासह प्रमुख अधिकारी आणि खाते प्रमुख उपस्थित होते. आमदार सुधीर गाडगीळ यांनी घरपट्टीसह विविध योजनांचा आढावा घेतलाय. घरपट्टीबाबत त्यांनी प्रशासनाकडून आढावा घेतला. महापालिका क्षेत्रात मालमत्ता धारकांचं सर्वेक्षण करण्यात आले याची माहिती अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांनी दिली. मात्र आमदार सुधीर गाडगीळ यांनी करवाढीस विरोध केलाय. ज्या मालमत्ता धारकांना अद्याप कर लागलेला नाही त्या मालमत्ता धारकांना कर लावणं योग्य आहे, पण करवाढ योग्य नाही. अनेकांना 4-5 पट घरपट्टीची आकारणी झाली. सध्या दिलेल्या नोटिसांना स्थगिती द्या अशा सूचना गाडगीळ यांनी दिल्या. महापालिकेने करवाढ केली. ही करवाढ कशा पद्धतीने चुकीची आहे हे पटवून देण्यासाठी आमदार सुधीर गाडगीळ यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, देशात पूर्वी 90% आयकर होता, त्यामुळे कर चुकवेगिरी जास्त होती. मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हा आयकर कमी करून 30% आणला. त्यामुळे आयकर भरण्याची संख्या वाढली आणि उत्पन्न वाढलं. त्यामुळे कर वाढवला म्हणजे उत्पन्न वाढतं असं महापालिकेने समजू नये असं ते म्हणाले. सांगली मिरज रस्त्यावर एका इलेक्ट्रिक 4-चाकी वाहनाने 4 ते 5 वाहनांना जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात 3 जण किरकोळ जखमी झालेत. मिरज सांगली रस्त्यावर सेवा सदन हॉस्पिटलकडे जाणाऱ्या वळणावर हा जोरदार अपघात झालाय. टाटा निक्सॉन या 4-चाकी गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे त्याने 2 दुचाकी आणि 2 छोटा टेम्पो अशा वाहनांना जोरदार धडक दिली आहे. या विचित्र अपघातामध्ये वाहनांचं मोठं नुकसान झालंय. रवी किरण पिसे असं 4-चाकी वाहन चालकाचं नाव आहे. अपघातामुळे सांगली मिरज रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. महात्मा गांधी चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. शिराळा तालुक्यातील तळवळे येथे मंगळवारी शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 80 एकरपेक्षा जास्त ऊस जळून खाक झालाय, तर 200 एकरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिकांचा गव्यांकडून पूर्णपणे फरशा पडलाय. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलेत. महावितरणाच्या खांबावर झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे शेतातील तोडीला आलेला ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यामध्ये अशोक पाटील, नानासो पाटील, जयसिंग पाटील, मारुती पाटील यांच्यासह 23 शेतकऱ्यांचा ऊस, पाण्याच्या पाईप, वायर जळून लाखो रुपयांचं नुकसान झालंय. पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये. शिराळा तालुक्यात चांदोली अभयारण्य असल्यामुळे तेथून जंगली प्राणी मोठ्या प्रमाणात तालुक्यातील गावांमध्ये येत आहेत. तडवळेमध्ये मागील 2 वर्षांपासून गव्यांनी धुमाकूळ घातलाय. त्याचबरोबर रानडुकरे, वानरे पिकांचं नुकसान करतायत. डोंगरालगत असलेल्या क्षेत्रामध्ये गव्यांनी ऊस, गहू पीक पूर्णपणे खाऊन टाकलंय. गवे हे 20-25च्या संख्येने कळपाने येतात आणि शेतातील पूर्ण पीक खाऊन जातात. हातातोंडाला आलेली पिके गव्यांनी खाल्ल्यामुळे जमीन नापीक व्हायची वेळ आली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या गोष्टीचं गांभीर्य नसल्याचे आरोप होत आहेत. वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नुकसानीचा पंचनामा करताना अनेक त्रुटी येत आहेत. कमी क्षेत्र नुकसानीत लावलं जाते, त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळत नाहीये. वन विभागाकडून जंगली प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी होतीये. तसेच रानडुकरांच्या शिकारीला परवानगी मिळावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांकडून होतीये. एका बाजूला अस्मानी आणि एका बाजूला सुलतानी असं दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार क्षेत्रीय शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी असलेल्या कृती आराखड्याची आगामी 100 दिवसांमध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महसुली क्षेत्रीय अधिकाऱ्यात कार्यालयीन गतिमानता अभियानाअंतर्गत दशसूत्री कार्यक्रम राबवण्यात येणार असून याचा
प्रत्येक आठवड्याला आढावा घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिली आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी म्हणाले, सध्या रब्बी हंगाम सुरू असून यासाठी खते आणि बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत। शेतकऱ्यांना योग्य कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी बियाणे, खते, कीटकनाशके यांची तपासणी करण्यात येते। संशयास्पद निविष्ठा प्रकरणी जिल्ह्यात 3 FIR दाखल करण्यात आलेत। बियाणे, खते, कीटकनाशकांच्या अनुषंगाने तक्रार असल्यास शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून देण्यात आलाय। जिल्ह्यात 71 दुकानांची व 13 कंपन्यांची तपासणी करून अनियमिततेबाबत नोटीस देण्यात आल्या आहेत। परवाना रद्दसाठी 3 प्रस्ताव दाखल करण्यात आलेत। कृषी सेवा केंद्राचे 13 परवाने निलंबित करण्यात आलेत। दुकानांची आणि उत्पादन स्थळांची 100% तपासणी 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितलं। संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम 2024 पासून ई-पीक पाहणी, डिजिटल क्रॉप सर्व्हे, मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करावयाची आहे। या प्रकल्पात शेतकरी स्तरावरून आणि सहाय्यक स्तरावरून मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंद करण्यात येणार आहे। डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रकल्प हा आता ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत तयार करावयाच्या हंगामी पिकांची माहिती संचासाठी उपयोगात आणली जाणार आहे। ओनर्स प्लॉटची संख्या 21,34,805 असून यापैकी 1,09,621 प्लॉटची पीक पाहणी नोंदवली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी यांनी दिली आहे। सांगली शहरातील पटेल चौक येथील सूर्यवंशी यांच्या घरात घुसून कपाटातील 10 लाखांचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। या चोरट्याकडून 200 ग्राम वजनाचे 10 लाख रुपये किमतीचे दागिने पोलिसांनी जप्त केलेत। सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने कोल्हापूर रोडवर सदरची कारवाई केली आहे। योगेश अनिल जाधव असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे। पटेल चौक येथे राहणाऱ्या अनिरुद्ध सूर्यवंशी यांच्या घरातील त्यांच्या वहिनीच्या बेडरूममधील कपाटातून 1 नोव्हेंबर 2024 ते 15 जानेवारी या कालावधीत अज्ञात चोरट्याने 10 लाखांचे दागिने चोरले होते। याबाबतची फिर्याद सूर्यवंशी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली होती। घटनेचं गांभीर्य ओळखून उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी तातडीने तपासाच्या सूचना दिल्या होत्या। गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक पेट्रोलिंग करत असताना पथकातील कर्मचारी संतोष गळवे आणि गौतम कांबळे यांना माहिती मिळाली की संशयित हा चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी कोल्हापूर रोडवरील आकाशवाणीच्या पाठीमागे येणार आहे। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी सापळा लावून संशयित योगेश जाधव याला पकडलं। त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ सोन्याच्या बांगड्या मिळाल्या। सदर मुद्देमालाबाबत चौकशी करता त्याने पटेल चौक येथील सूर्यवंशी यांच्या घरातून चोरी केली असल्याची कबुली दिली आहे। यावेळी त्याच्याकडून 6 लाख रुपयांची 100 ग्राम वजनाची सोन्याची गोफ, 4,25,000च्या सोन्याच्या बांगड्या, 75,000ची 15 ग्राम वजनाची सोन्याची चैन असा एकूण 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। जिल्हा पोलिसांनी नशेखोरीसाठी वापरली जाणारी 1,500 इंजेक्शन जप्त केली। त्यामुळे जिल्ह्यात नशाखोरीचा मोठ्या प्रमाणात फोफावणाऱ्या बाजारावर आता पोलीस दलाने घाव घातलाय। या साखळीच्या म्होरक्याला हात घालून संपूर्ण साखळीच पकडण्याचा प्रयत्न सुरू झालाय। पकडलेले गुन्हेगार लवकर सुटू नयेत असं आवाहन नशामुक्त मोहिमेचे निमंत्रक पृथ्वीराज पवार यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना केलंय। नशाखोरी विरोधातील कारवाईबद्दल पृथ्वीराज पवार यांनी पोलीस अधीक्षक घुगे यांचा पोलीस मुख्यालयात सत्कार केलाय। मिरज गांधी चौकी पोलीस ठाण्याने केलेली मोठी कारवाई आहे। जिल्हा पोलिसांनी काल पकडलेलं औषध ही युवा पिढीला विशेषतः विद्यार्थी, जिम आणि खेळाडू यांना देऊन नशेच्या विळख्यात आणलं जातंय। आपली युवा पिढी बर्बाद करणारा बाजार मुळापासून नष्ट करण्यासाठी आक्रमक पवित्रा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। पोलीस अधीक्षक घुगे यांनी नशामुक्तीसाठी पृथ्वीराज पवार यांनी चालवलेल्या संवाद मोहिमेचं कौतुक केलंय। पवार म्हणाले, गांजा, नशेच्या गोळ्या, इंजेक्शन हे घातक आहे, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। पिढ्या बर्बाद करणारा बाजार अत्यंत गतीने फोफावतोय। कित्येक तरुण त्याच्या आहारी गेलेत, कित्येकांवर उपचार सुरू आहेत। सर्वात गंभीर बाब म्हणजे नशेखोरीतून गुन्हेगारी वाढली आहे। नशेसाठी पैसे मिळत नाहीत या कारणास्तव कित्येक तरुण गुन्हेगारीचा मार्ग पत्करतायत। अनेक खुनी हल्ले नशा केल्यानंतर झालेत। तंबाखू इतका सहज गांजा मिळणे सांगलीसाठी चांगलं नाहीये। या विरोधात पोलिसांच्या कारवाईला आमची आणि नागरिकांची संपूर्ण साथ असेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे। नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शन साठा प्रकरणातील मुख्य वितरक आता पोलिसांच्या रडारवर असून त्याचा शोध घेतला जातोय। तसेच नशा करणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे। दरम्यान आज काही संशयितांकडे महात्मा गांधी पोलिसांनी चौकशी केली असून 21 जणांची यादी पोलिसांसमोर आली आहे। लवकरच धक्कादायक माहिती समोर येईल असं पोलीस सूत्रांकडून समजत आहे।
मॅफेनटमाइन इंजेक्शन, गोळ्या साठा आणि विक्री करणाऱ्या तिघांकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत. शरीर सौष्ठवसाठी याचा वापर प्रामुख्याने केला जात असल्याचं तपासात समोर आलंय. नशेखोरी विरोधात पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार गांजा, नशेच्या गोळ्यांसह मॅफेड्रोन सारखे ड्रग्ज पोलिसांनी जप्त केलेत. वैद्यकीय वापरासाठी असलेल्या इंजेक्शनचा वापर बेकायदेशीररित्या नशा करण्यासाठी होत असल्याची माहिती महात्मा गांधी पोलिसांना मिळाली. त्यानुसार सांगलीतील एका उद्यानाच्या मागील बाजूस नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांची बेकायदा विक्री करण्यासाठी दोघे आले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे नशेकरिता वापरत असलेल्या मॅफेनटमाइन इंजेक्शनच्या 51 बाटल्या आढळल्या. त्यानुसार रोहित कागवाडे आणि ओंकार मुळे यांना ताब्यात घेतले. दोघा संशयितांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. औषध विक्रेता अशफाक पटवेगार याच्याकडून इंजेक्शन घेतल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. सांगली पोलिसांनी प्रथमच इतकी मोठी कारवाई करत नशेखोरीला दणका दिलाय. या प्रकरणातील मुख्य वितरक आता पोलिसांच्या रडारवर आहेत. त्याला लवकरच ताब्यात घेतलं जाईल अशी माहिती पोलिसांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. महापालिका क्षेत्रातील 10 लाख वृक्ष गणना करण्यासाठी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते तर आयुक्त शुभम गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वृक्ष गणनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. महापालिका क्षेत्रातील वृक्षांची गणना करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानुसार निविदा प्रक्रिया झाली असून एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रातील विविध प्रजातींच्या 10 लाख वृक्षांची गणना केली जाणार आहे. एजन्सीमार्फत वृक्षांचे फोटो काढून अपलोड केले जाणार आहेत. शिवाय वृक्षांना जिओ टॅगिंग केलं जाणार आहे. सर्वेक्षणात प्रत्येक वृक्षाला मार्किंग होणार आहे. त्याची नोंद महापालिकेकडे असणार आहे. शिवाय महापालिका क्षेत्रातील प्रत्येकाला याची माहिती होण्यासाठी महापालिका आपल्या वेबसाईटवर माहिती प्रसारित करणार आहे. महापालिका आवारातील वृक्षांचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते GPS फोटो काढून या वृक्ष गणनेचा शुभारंभ करण्यात आला. पुढील 4 महिन्यात महापालिका क्षेत्रातील 10 लाख वृक्षांची गणना केली जाणार आहे. यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त वैभव साबळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, उद्यान अधीक्षक गिरीश पाठक, अतुल माने आदी जण उपस्थित होते. वाळव्यात अयोध्येतील राम मंदिर निर्माणाच्या वर्षपूर्तीनिमित्त रामभक्तांनी विविध धार्मिक उपक्रम राबवत आनंदोत्सव साजरा केला. माळभाग मारुती मंदिर येथे पवित्र जलकुंभ आणि प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले. तसेच पालखीतून राम नामाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. गावाच्या प्रमुख रस्त्यावर ही दिंडी कोटभाग मारुती मंदिरापर्यंत नेण्यात आली. श्रीरामांच्या पालखीचं कोटभाग येथे भव्य स्वागत करण्यात आले. श्रीरामांच्या मूर्तीवर मंत्रोपचारात जलाभिषेक करण्यात आला. रामप्रेमी भजनी मंडळाने भक्तीने तल्लीन होत भजनाचा कार्यक्रम केलाय. रामरक्षा, हनुमान स्तोत्र आदींचं पठण करण्यात आलं. नंतर प्रभू श्रीरामांसह सर्व देवांची महाआरती करण्यात आली. सारा मंदिर परिसर भक्ती रंगात डुंबून गेला. मंदिरात प्रभू श्रीरामांची प्रतिमा रांगोळीतून साकारली होती. तर भाविकांची आणि महिलांची तोबा गर्दी उसळली होती.